पोलीस कोठडीत भीमसैनिकाचा संशयास्पद मृत्यू, आंबेडकरी संघटनांची ठाण्यात जोरदार निदर्शने। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावरील दगडफेक आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा पोलीस कोठडीत संशयास्पद मृत्यू झाला आहे। त्या निषेधार्थ विविध आंबेडकरी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली। दरम्यान आंबेडकरवादी संघटनाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय ते तहसीलदार कार्यालय अशी निषेध रॅली काढण्यात आली। परभणी येथे एका समाजकंटकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक केली होती, तसेच तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची नासधूस करण्यात आली होती। त्यानंतर संबंध परभणी शहरात जनक्षोभ उसळला होता। या प्रकरणी सोमनाथ सूर्यवंशी या कार्यकर्त्यास अटक करण्यात आली। पोलिसांच्या कोठडीत असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला। हा मृत्यू नैसर्गिक नसून त्याला ठार मारण्यात आले असल्याचा आरोप करीत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब चासकर, PRPचे जिल्हा महासचिव शंकर दमदाडे, PRPच्या महिलाध्यक्षा मीनाताई अलिंग, संदीप खांबे, प्रमोद इंगळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कारभाराविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली। या प्रसंगी राजाभाऊ चव्हाण यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा नैसर्गिक मृत्यू झालेला नसून तो अनैसर्गिक मृत्यू आहे। पोलिसी मारहाणीमुळे सोमनाथ दगावला आहे, याची चौकशी करून पोलीस अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि तपासी अंमलदार यांना बडतर्फ करावे। पुतळ्यावर दगडफेक करणाऱ्यांमागील मास्टर ऑफ माइंडचा शोध घ्यावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला। तर आबासाहेब चासकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू नसून खूनच झालेला आहे, त्याचा निषेध म्हणून आम्ही हे आंदोलन करीत आहोत। जर सोमनाथाच्या मारेकरांना अटक झाली नाही तर राज्यभर जनक्षोभ उसळेल असा इशारा दिला। आता तुम्हाला माहिती आहे, परभणीला जे काय घडलं, तो जो कोणा देशद्रोही होता पवार नावाचा, त्याने ते जे काय स्मारक फोडलं, त्याच्यानंतर उद्रेक होणं हे स्वाभाविक होतं। आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली, परंतु त्यांना श्रमवण्याचं काम त्या घोरबांडे नावाच्या PIनी केलं नाही। उलट ती दंगल अधिक कशी भडकेल आणि त्याच्या मागे असलेले जे सूत्रधार आहेत, मग ती काय सनातनी संघटनेचे देशद्रोही असतील किंवा जातीवादी मनुवादी संघटनेचे देशद्रोही असतील, त्यांचा त्या जर का पवारचा जर का आपण CDR काढला तर त्यावर ते भेटणार आहेत, तर ते करायला लागू नये, संघटनेचं नाव फुटू नये ज्यांनी करायला लावलंय, म्हणून ही दंगल घडवण्यात आलेली आहे। आमचा जो लॉचा स्टुडंट होता सूर्यवंशी, सोमनाथ सूर्यवंशी, त्याला अटकेत असताना मारहाण करून पोलीस स्टेशनला त्याला पोलिसांनी मारहाण करून त्याचा जीव घेतलेला आहे आणि अशा प्रकारे प्रकरणाला वळण दिलेलं आहे। तरी आमची प्रमुख मागणी आहे, हा घोरबांडे हा भीमा कोरेगाव दंगलीच्या वेळेस पण तिथे ड्युटीवर होता आणि हा परभणीत पण होता, ह्याचा CDR चेक केला पाहिजे की हा कुणाच्या नियंत्रणाखाली, कुठल्या राजकीय नेत्याच्या खाली काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये अशांती पसरवण्याचं काम, महाराष्ट्रामध्ये सनातनी गुन्हेगारी झाकण्याचं काम जे काय सुरू आहे ते बाहेर आलं पाहिजे। म्हणूनच आंबेडकरी जनता, तमाम आंबेडकरी जनता आज महाराष्ट्रातून बाहेर आलेली आहे। आम्ही राजकीय पक्षांनी ज्याप्रमाणे तोडफोड करून बंद करतात त्याप्रमाणे करणार नाही आहोत। आनंदराज आंबेडकरांनी सर्व पक्षांना एकत्र येण्यासाठी घोषणा केली होती, म्हणून आम्ही निदर्शने करत आहोत आणि जर का कारवाई झाली नाही तर निश्चित आम्ही ठाणे शहर आमची तारीख ठरवून आम्ही अखंड ठाणे शहर बंद करणार आणि सर्वांना आवाहन करणार। महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे, काय सांगाल? आनंदराज आंबेडकरांनी महाराष्ट्राची बंद हाक जरी दिली असली तर या महाराष्ट्रामध्ये पूर्ण जे काही तळागाळातील जे काही पक्ष आहेत आणि विशेष करून या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे आणि त्या उद्देशाने ठाणे शहरातील सर्व रिपब्लिकनचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। खरं तर अर्थाने ज्या परभणीमध्ये जे काही कांड झालं, सोमनाथ सूर्यवंशी याला जे काही पोलीस कस्टडीमध्ये मारहाण झाली आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला, याला तर आम्ही असं समजतो पोलीस प्रशासनाने त्याला जबाबदार आहे आणि ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी त्याला मारलेला आहे त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे। खऱ्या अर्थाने जो काही संविधानात त्या ठिकाणी मोडतोड झाली त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आज फक्त ही आमची चेतावणी आहे
जर याच्यावरती प्रशासनाने दखल घेतली नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आवाहन करतोय. फक्त याच्यामध्ये पोलिसांनी गाफील न राहता तुम्ही सगळ्या गोष्टीमध्ये आंबेडकरी अनुयायांच्या ज्या काही भावना आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे. प्रत्येक वेळेस आंबेडकरी अनुयायी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्या संविधानाच्या माध्यमातून शांततेच्या पद्धतीने आणि कायद्याचं उल्लंघन होणार नाही अशा पद्धतीनं ज्या वेळेस आंदोलन आम्ही करतो त्यावेळेस बाबासाहेब समोर ठेवून आम्ही कायद्याची विटंबना होणार नाही या पद्धतीने करत असतो. परंतु असं करत असताना ज्यावेळेस शांततेच्या पद्धतीने आंदोलन चालू होतं त्यावेळेस पोलीस प्रशासन त्या ठिकाणी हस्तक्षेप करतं आणि नाईलाजाने भीमसैनिकांना त्या ठिकाणी हात उगारण्याचा किंवा त्याच्यावरती दगड फेकण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु असं करण्याला आम्ही पोलीस प्रशासनाला जबाबदार धरतो. कारण शांततेचं सहकार्य आम्ही त्यांच्याकडे मागत असतो परंतु ते आम्हाला कुठल्याही प्रकारे कायदा दाखवतात. परंतु आम्ही कायद्याच्या खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या अनुयायी असल्यामुळे या देशामध्ये आतापर्यंत ज्यावेळेस उद्रेक झाला त्यावेळेस आंबेडकरी यांनी शांततेचं आवाहन केलेलं आहे. आणि असं जर होत नसेल तर यापुढे आंबेडकरी अनुयायी कधी गप्प बसणार नाही आणि सोमनाथ सूर्यवंशीचं जे काही बलिदान आहे ते वाया जाणार नाही. जय भीम, जय संविधान.